नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. बिग बॉस हा शो संपला काल आणि सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. 100 दिवसाचा होता तो, 70 दिवसावरती आणला. ते एक शो आहे जिथं अनेक लोक घेतली जातात. मग ते आता ते इन्फ्लुएन्सर घेऊ लागलेत. पहिले ऍक्टर्स असायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असायची. मग ते एका घरामध्ये राहायचं, तुम्हाला काय सांगायची एवढी गरज नाहीये, आणि ते गेम खेळायचे. मग ते टास्क असतात, मग त्याला वोटिंग होतं. म्हणजे जसं आपलं बाहेर एखाद्या इलेक्शनला वोटिंग होतं तसं तुमचे फॅन असतील त्या लोकांचे किंवा आपली सगळी लोक ते पाहून त्याला वोटिंग करणार. आणि मग त्याला पुढे 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 अगदी 70-100 दिवसापर्यंत घेऊन आता 70 दिवसाचं झाले. काल जो काही हा बिग बॉसचा सीझन होता, सीझन नंबर 5 असा हा रितेश देशमुख होस्ट करत होते. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आली होती, अनेक इन्फ्लुएन्सर आले होते. आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे सूरज चव्हाण. आता या मुलाचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर ना, त्याच्या व्हिडिओज तुम्ही पाहिल्यात तर त्या बिग बॉसच्या आधी त्याला शिव्या घालायचे लोक त्याच्या कॉमेंट्समध्ये. काय येडेचाळे करताय, छपरी आहे, काय कोण आहे हा, काही येतो, काही कोणाचंही काही सोशल मीडियावरती चाललंय. पण मित्र हो, त्याची जी खरी बाजू होती ना, ती खरी बाजू आपल्याला कोणालाच माहित नव्हती. कारण तो जे काही येडेचाळे करायचा त्याच्यावरती लोक रोष करायचे. पण जेव्हा तो बिग बॉसमध्ये आला, बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याचं जेव्हा सगळ्या गोष्टी समजल्या लोकांना, किंवा ते पोरगं निरागस आहे, साधं आहे, ते भोळं आहे, त्याला काहीच कळत नाहीये, त्याला बाहेरच्या जगाचं ज्ञानच नाहीये, अशा जेव्हा गोष्टी लोकांना समजल्या तेव्हा लोक त्याच्या सोबत एक अटॅच झाली की बाबा हा पोरगा दिसत होता तसा नाहीये, तर हा जेन्युइन पोरगा आहे, ह्याला काहीच समजत नाही, हा साधा आहे, गरीब आहे. म्हणजे अगदी इथपर्यंत गेलो होतो की बिग बॉसमध्ये जाताना त्याच्याकडे कपडे देखील नव्हते. काहीतरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 1-2-3 कपडे घेऊन गेला होता. आणि त्यानंतर मग तिथल्या सेटवरच्या आणि त्या सगळ्या कलर्स मराठीने अल्कॉनी जे काही तुम्ही त्याचे कपडे इतके दिवस पाहिले असतील ना, ते त्यांनी पुरवलेले. कुठली तरी संस्था आहे किंवा कोणीतरी मध्ये मी बातमी असेल ती लोक पुरवायची. म्हणजे इतका भयंकर आणि बिकट. आणि जेव्हा तो त्या बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा ती बाकीचे जे सगळे होते, चांगला पैसा पाणी, चांगल्या घरातून सगळे आलेले लोक, आणि त्यांच्यासमोर कुठेतरी निश्चित त्याला एक मला असं वाटतंय मनामध्ये त्याचा एक न्यूनगंड होता की बाबा आपण इतकं गरीब आलोय, आपण इतके साध्या ह्याच्यातून, आपला वेश काय, आपण दिसतोय कसे, आपण काय, या सगळ्या गोष्टी असताना देखील तो पोरगा खेळला. इतके दिवस खेळला, त्यातलं त्यानं ते सगळं रुळवून घेतलं. निश्चित तो अशा बॅकग्राऊंड मधून आल्या म्हणताना त्याच्या जवळ आज त्याचे आई वडील मला असं वाटतं नाहीयेत, असं मी प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे. आणि तो अत्यंत गरीब घरातून आहे. अनेक जणांनी त्याला फसवलंय. शाळा शिक्षण नाही, पहिल्यापासून गरिबी घरामध्ये, तरी त्यातून तो स्ट्रगल करत इथपर्यंत आला. त्याची बहीण असते वाटतं त्याच्यासोबत, बारामतीचा आहे तो. आणि इथं आल्यानंतर कुठे ना कुठेतरी त्याला न्यूनगंड राहणार, कारण तो एका शो मध्ये येतो. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आपण जरी एखाद्या गोष्टीमध्ये गेलो तरी आपण चक्रावून जातो, थोडं धजूनच वागतो, अरे यार आपल्याला लाज वाटते थोडीशी. अशा गोष्टींमध्ये देखील तो खेळला. आणि खेळल्यानंतर महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्हाला, खेळल्यानंतर काल जेव्हा तो विनर झाला त्या बिग बॉसचा आणि त्याला करण्यात आला, तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. अनेक जण सांगायला लागले की सगळ्या भावनिक गोष्टी झाल्या, सिंपत्ती मिळाली म्हणून तो पोरगा त्या जिंकला. त्या काही गरज नव्हती. तो अभिजित सावंत होते जे सिंगर आहेत, चांगले सिंगर आहेत, गाजलेले सिंगर आहेत, एक काळ त्यांनी गाजवलाय, ते खरे प्लेअर होते, त्यांना खरं विन करायला पाहिजे होतं. पण गोष्टी कशा आहेत ना, एक लक्षात घ्या, गेम तो खेळला नाही असं पण म्हणू नाही शकत. तो ज्या प्रकारे 70 दिवस त्यानं त्याच्या झोनमधून बाहेर येऊन एका अशा झोनमध्ये तो शिरला आणि तिथं तो वावरला. नंतर जेव्हा त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला तेव्हा तो खेळलाय. तो प्रत्येक टास्क खेळलाय, तो मन लावून खेळलाय, तो त्याच्या प्रमाणे त्याच्या ताकदीने तो योग्य खेळला. आपण असं नाही म्हणून तो सिंपत्तीवर इथपर्यंत आला. आणि राहिला प्रश्न सिंपत्तीचा, तर सिंपत्ती त्याच माणसांना मिळते जी माणसी खरे असतात, ज्या माणसांचा संघर्ष असतो, आणि जी माणसं शून्यातून वर येतात, सिंपत्ती लोक त्यांनाच देतात. अशी आयऱ्या गेऱ्याला कोणालाही देत नाहीत. अनेक मराठी कलाकारांच्या पोटात दुखते की हा काय शो आहे, हा स्क्रिप्टेड आहे. त्या भावनेच्या भरावर त्या पोराला, अरे मिळू द्या ना, मिळू द्या. गरीबाच्या पोराला 4 रुपये मिळत असतील, काय ते प्राइज मनी मिळत असेल, तर काहीतरी होईल त्याचं भविष्यात. कुठेतरी आज तो बिना आई बापाचं पोर येते, आज घर बांधेल, काहीतरी करेल, त्याला पैसे मिळाले तर काही पोटात दुखते का? कोण तो काय गुन्हेगार आहे? कोण त्याची पार्श्वभूमी काय असली, कुठली घाणेरडी आहे की मग त्याला विचारायला बिग बॉसनं विन केलं त्या लोकांनी आणि मग कुठेतरी अन्याय झाला? असं नसतं आणि असं नाहीये. आज ते पोरगं खरोखर जेन्युइन आहे. आज खरोखर ते एका गरीब घरातून आलेला मुलगा आहे आणि त्याला जर 4 रुपये मिळत असतील, तो जर कुठेतरी मोठा होत असेल ना, तर त्याला मोठं होताना पाहण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. हे बाकीचे सगळे लाखो करोड रुपये कमवणारी लोक आहेत, चांगले आईस पैस घरामध्ये राहणारी, सगळ्या सुखसोयी घेणारी ही सगळी पोरं आहेत. त्यांनी उलट जाणून बुजून सर्वांनी स्वतःच्या मनामध्ये सांगितलं पाहिजे की सूरज तू जिंकला पाहिजेस, मित्रा तू जिंकला पाहिजेस, तू हे केलं पाहिजे. असं कुठंतरी हे बाहेर जे फिरतं ना सगळं, आणि ही कलाकार बिलाकार हे आपले अर्धे मराठी कलाकार आहेत ना, हे बिंडोक आहेत. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, बिंडोक आहेत. आमचे मराठी चित्रपट चालत नाही. कसे चालतील? तुम्ही काय करता ते अर्धे आम्हाला माहिती आहे, पण अर्धी इंडस्ट्री खरोखर चांगली आहे, ज्यांनी खरोखर चांगला सपोर्ट या मुलाला दाखवला. आणि अनेक आता पिक्चर पण येतात. पण माझं एक गोष्ट सांगण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लोकांना मोठं होताना पाहण्याची ताकद ठेवा. एखादं गरीबाचं पोर
पुढे येत असेल तर त्याला हाताला हात मिळवून खांद्यावर खांदा त्याच्या भिडवून त्याला पुढे घ्या. समाज असा मोठा होतो. मोठी लोक अशी करायची असतात. तो जर कोणतरी घाणेरडा असता काही असतं तर निश्चित आपण त्याच्यावर रोष केला असता, पण ते पोरग स्वच्छ मनाचं आहे. लक्षात घ्या, माणूस साधा जितका आहे ना तेवढाच तो स्वच्छ देखील लागतो. कारण साधी माणसं आजकाल स्वच्छ नसतात एवढं लक्षात घ्या. पण कुठेतरी मला देखील मनातून वाटलं आणि मी देखील वोटिंग केलं. माझ्या घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं कुठेतरी खरोखर या मुलाला विजेता होताना पाहायचंय. कुठेतरी याला 4 रुपये मिळतील, आर्थिक बाजू त्याची भक्कम होईल, कुठेतरी याला ज्ञान मिळेल आणि आज तो ज्या जगामध्ये आला कुठे ना कुठेतरी त्याला कॉन्फिडन्स मिळाला आहे. त्याचा एक आत्मविश्वास वाढला की आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आपण आता तो बाहेर पडल्यानंतर त्याला जे काही ओळख मिळाली, सगळ्या गोष्टी मिळाल्या, लोकांनी त्याचा गैरफायदा उचलू नका. अनेक जण दुकानाच्या उद्घाटनाला बोलतील, अनेक जण कुठे काय बोलवतील, राजकारणी बोलवतील. बिचाऱ्या एखाद्या साध्या माणसाला फसवण्याचं काम कधी करू नका. त्याच्यामुळे प्रत्येकानं हे लक्षात ठेवा. आणि सूरज जिंकल्याबद्दल तमाम महाराष्ट्राला अभिमान आहे, गर्व आहे की एखादा साध्या घरातला मुलगा आजपर्यंत पोहोचला. तो बिग बॉस काय गेम असेल तो असेल, पण तो गेला तिथपर्यंत गेला आणि त्याने विजेतापद मिळवलं. आणि ज्या लोकांच्या पोटात दुखत आहे त्यांना एकच सांगायचं आहे, सिंपत्तीचा गेम असो नाही तर कशाचा असो, त्याला मतदान केलंय हे लोकांनी फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्याबद्दल मला आवर्जून कळवा.